2 दिवस मस्त अशी आराम करून आलेली आहे माहेरवरून आणि आता सकाळी उठल्या उठल्या आपलं डेली रुटीन काम सुरू झालेलं आहे। तर आज नाश्त्यामध्ये बनवलं होतं मी फोडणीच्या शेवड्या आणि खरंच फोडणीच्या शेवड्या इतक्या टेस्टी झालेल्या होत्या आणि मी छान नाश्ता करून घेतला आणि मुलांना स्कूलमध्ये आधीच पाठवलेलं होतं। त्यानंतर मग आम्ही बनवलेलं होतं नाश्त्याचं आणि मग आज मी हेअर वॉश केलेले होते आणि मला जायचं होतं आज डी-मार्टला आणि नाईटला माझ्या ननदबाई येणार होत्या रक्षाबंधनसाठी। आता मी तर रक्षाबंधन करून आलेली आहे, तर मग आम्ही निघालो डी-मार्टला आणि आज मी ड्राईव्ह केलेली आहे। अहोंना बोलली चला आज मीच घेऊन जाते तुम्हाला, तशी तर मी रोजच गाडी चालवते पण अहोंना मागे आजच बसवलेलं होतं। तर मस्त एन्जॉय करत करत आम्ही मस्त दोघेच जण डी-मार्टला गेलो। तर अहो बोलले की मला घाबरवू नको म्हणून, तर ते खूप घाबरत होते पण मला गाडी छान अशी चालवता येते। चला आलं आमचं डी-मार्ट जवळ आणि डी-मार्ट घराजवळून बरंच दूर येतं आणि खूप आउटसाईडला आहे, इकडे घर वगैरे काहीच नाही आहे आणि मार्केट आहे। त्यानंतर मग डी-मार्टला पोहोचलो आणि झाली आमची किराणा घेण्याची तयारी सुरू। तर चला अहोंनी पण हेल्प केली मला आणि आम्ही जेव्हा दोघं येतो ना तेव्हा आम्ही पटपट सगळं आवरून घेतो आणि म्हणजे लवकर होऊन जातं आमचं। आणि जेव्हाही आम्ही मुलांना घेऊन येतो तर मुलांचं चालू राहतं मम्मा मला हे पाहिजे, मम्मा मला ते पाहिजे आणि किराणा कमी आणि बाकी खाण्यापिण्याचे वस्तू जास्त असतात। तर आम्ही पटपट असं जे आवश्यक वस्तू होत्या ते सगळं घेऊन घेतलं आणि अहोमुळे माझी जी किराण्याची लिस्ट होती ते कंप्लीट लवकरच झाली। त्यानंतर मग सगळं आठवणीने आम्ही अगदी घेऊन घेतलं आणि बऱ्यापैकी आमची लवकरच किराणा घेण्याची तयारी झालेली होती। आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर मग इथे आलं आणि मग यांनी सॉफ्टी वगैरे खाल्ली नाही, असं कधी होत नाही आणि मी थंड अजिबात खात नाही, मला थंड चालत नाही। त्यामुळे मग मला यांनी 2 चॉकलेट घेऊन दिले होते आणि मुलांसाठी सुद्धा चॉकलेट घेतले होते। त्यानंतर मग मुलांसाठी पॉपकॉर्न वगैरे घेतले आणि मग होनी मस्तपैकी सॉफ्टी एन्जॉय केली आणि त्यानंतर मग घरी जायचं होतं। मी सुद्धा मग तिथेच चॉकलेट खाऊन घेतली आणि थोड्या वेळ आम्ही रिलॅक्समध्ये बसलो, कारण तिथे थंड वातावरणात मला इतकं काही कम्फर्टेबल वाटत नाही। म्हणून मग आम्ही किराणा वगैरे घेणं झाल्यानंतर डी-मार्टमधून घरी जाण्यासाठी रेडी झालो। त्यानंतर मग आम्ही घरी निघालो आणि वेळ पण खूप झालेला होता। घरी गेल्यानंतर स्वयंपाकसुद्धा करायचा होता आणि मुलं येण्याची वेळसुद्धा होत आलेली होती। मग घरी आलो आणि घरी आल्याच मी आज मुगाच्या शेंगा घेतलेल्या होत्या, तर मग आज मी याचीच भाजी बनवली आणि गडबडमध्ये जे काही बनवतो ते खरंच कधी खूप टेस्टी होतं। त्यानंतर मग जेवण वगैरे झालं आणि मुलं स्कूलमध्ये आले आणि आज बोलले की मम्मी आज तुम्हाला आम्ही हेल्प करतो, तर त्यांनीच बऱ्यापैकी किराणा त्यांनीच व्यवस्थित सगळं काही भरून मला खूप मोठी अशी हेल्प केलेली आहे। कारण तिकडून आल्या अजिबात हे काम होत नाही, कारण खूप थकलेलं राहतं त्याच्यामुळे हे काम होत नाही। म्हणून मग त्यांनी मला हेल्प केलं तर हे काम माझं पटकन झालं आणि मग नाईटला नणद वगैरे येणार होत्या माझ्या, त्यामुळे मग हे काम कंप्लीट झालं। तर असा होता अख्खा दिवस आमचा। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला भेटू आता आपण अशाच नवीन व्लॉगमध्ये, तेव्हापर्यंत बाय। तर काळजी घ्या आणि रोज व्हिडिओ नक्की बघा। तर असं होतं, सगळं घेऊन आलेलो होतं आम्ही। तर चला बाय।